नमस्कार मित्रांनो. सध्या सगळीकडे चर्चा होत आहे ती भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नवीन व्यापारी कराराची. एका बाजूला सरकार म्हणत आहे की यामुळे भारताला फायदा होईल, पण दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनांची चिंता आहे की यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल. अखेर हा करार काय आहे? मध्यमवर्गीय माणसाला वस्तू स्वस्त मिळतील का? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की माझ्या बळीराजाचे म्हणजेच शेतकऱ्याचे यामध्ये किती आणि कसे नुकसान होणार आहे, हेच सत्य आज आपण सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचणे खूप गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअपवर शेअर करा. मित्रांनो, सोप्या शब्दांत सांगायचे तर व्यापारी करार म्हणजे दोन देशांनी एकमेकांच्या सामानावर लागणारा टॅक्स कर कमी करणे. अमेरिकेचे म्हणणे होते की आम्हाला आमचा माल भारतात विकायचा आहे, पण भारत सरकार त्यावर खूप जास्त टॅक्स लावते, तो कमी केला जावा. आणि भारताने नुकतेच अमेरिकेवरून येणाऱ्या काही सामानांवर लागणारी 20% अतिरिक्त ड्युटी कमी केली आहे. तसेच कृषी उत्पादनांवर लागणारा टॅक्स सुद्धा हटवला आहे. याचा अर्थ असा आहे की आता अमेरिकेच्या इतर सामानासोबतच कृषी उत्पादने सुद्धा भारताच्या बाजारात स्वस्त दरात येतील. आणि याच कारणामुळे आज आपण अमेरिकेचे कृषी मंत्री आणि तिथल्या शेतकऱ्यांना आनंद व्यक्त करताना पाहत आहोत, कारण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला एक खूप मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे पाहूया की या करारामुळे सामान्य जनतेला काय फायदे होतील, त्यानंतर शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होईल. या करारामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला काय फायदा झाला आहे, तर यामध्ये मध्यम वर्गासाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे आणि दुःखाची बातमी सुद्धा. आनंदाची बातमी ही आहे की अमेरिकेवरून येणारे बदाम आणि अक्रोड आता स्वस्त होतील. जे बदाम आधी महाग होते ते आता सामान्य माणसाच्या खिशाला परवडू लागतील. अमेरिकन टेक्नॉलॉजी आणि काही इलेक्ट्रॉनिक पार्ट्सवर टॅक्स कमी झाल्यामुळे भविष्यात आयफोन किंवा लॅपटॉपसारख्या गोष्टींच्या किमतीत थोडा दिलासा मिळू शकतो. तसेच अमेरिकन ब्रँड्सचे सामान भारतात सहज आणि कमी दरात उपलब्ध होईल. एकूणच सांगायचे तर ग्राहकांसाठी हा करार खरेदीच्या वेळी फायदेशीर ठरू शकतो. दुःखाची बातमी ही आहे की भारत आता रशियाकडून तेल न खरेदी करता अमेरिकेकडून खरेदी करणार आहे असे म्हटले जात आहे. याला अमेरिकेच्या मीडिया आणि राजकीय लोकांनी सुद्धा समर्थन दिले आहे. जर ही गोष्ट खरी ठरली तर दुःखाची बातमी ही आहे की अमेरिका आपल्याला रशियाच्या तुलनेत महाग दराने तेल विकू शकते. आणि याच कारणामुळे डिझेल पेट्रोलसारख्या तेलाच्या किमती वाढू शकतात, ज्या आधीच सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. ही सुद्धा सामान्य जनतेसाठी एक दुःखाची बातमी आहे. तर मित्रांनो, आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो, आणि तो म्हणजे शेतकरी. जेव्हापासून हा करार झाला आहे तेव्हापासून पूर्ण देशात शेतकरी वर्गाची नाराजी पाहायला मिळत आहे. याचे कारण सुद्धा तसेच आहे. हा करार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नाही, तर शेतकरी वर्गाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा आहे असे म्हटले जात आहे. आता उदाहरणाद्वारे पाहूया की भारतीय शेतकरी या करारामुळे कसा उद्ध्वस्त होऊ शकतो. हिमाचल आणि काश्मीरचा शेतकरी खूप कष्ट करून सफरचंद पिकवतो, पण आता या करारामुळे वॉशिंग्टन ॲपल म्हणजेच अमेरिकन सफरचंद भारतात स्वस्त दरात येईल. जर अमेरिकन लाल सफरचंद बाजारात 100 रुपयांत मिळाले आणि आपल्या शेतकऱ्याचे सफरचंद 120 रुपयांत पडले, तर ग्राहक कोणाचे खरेदी करेल? साहजिकच अमेरिकन सफरचंदाचे. यामुळे आपल्या शेतकऱ्याचा माल सडून जाईल किंवा त्याला मातीमोल भावाने विकावा लागेल. दुसरे उदाहरण, जर अमेरिकेवरून येणारी मसूर डाळ, हरभरा आणि इतर कडधान्यांवर टॅक्स कमी केला गेला तर बाहेरचा माल भारतात येईल. जेव्हा बाहेरून स्वस्त डाळ येते तेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या डाळीला आणि हरभऱ्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्याला हमीभावापेक्षाही कमी दराने आपला माल विकावा लागेल. अशीच परिस्थिती दूध आणि पोल्ट्रीच्या बाबतीत सुद्धा सांगितली जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अमेरिकेची नजर भारताच्या दूध बाजारावर आहे. अमेरिकेत गायींचे मशीन्स आणि औषधांच्या मदतीने दूध काढले जाते, त्यामुळे तिथे दूध खूप स्वस्त असते. जर अमेरिकन दूध, लोणी आणि चीज भारतात आले तर गोकुळ, वारणा किंवा अमूलसारख्या सहकारी संस्था आणि दूध उत्पादक शेतकरी पूर्णपणे बर्बाद होतील. याचप्रमाणे अमेरिकेत चिकन लेग्स खूप स्वस्त असतात, कारण तिथे लोक लेग पीस खात नाहीत. जर ते फ्रोझन चिकन भारतात आले तर आपली पोल्ट्री इंडस्ट्री आणि कुक्कुटपालन पूर्णपणे कोलमडून पडेल. मित्रांनो, आपला शेतकरी कधीही अमेरिकन शेतकऱ्यांशी तुलना करू शकत नाही, कारण अमेरिकेत सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या सबसिडी आणि योजना दिल्या आहेत. तिथली व्यवस्था शेतकऱ्यांसाठी 24 तास उपलब्ध असते. त्यांच्याकडे उच्च दर्जाची औषधे, आधुनिक कृषी अवजारे आणि मशीन्स असतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की अमेरिकेत कॉर्पोरेट शेती होते, म्हणजेच मोठ्या मोठ्या कंपन्या शेती करतात. या कंपन्यांकडे प्रत्येक गोष्ट उच्च स्तराची असते, ज्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होते आणि त्या कमी किमतीत कृषी उत्पादने विकू शकतात. याउलट आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी ना तशा व्यवस्था आहेत आणि ना प्रशासकीय सहकार्य. शेतकरी जे पीक पिकवतो त्यावर जो खर्च होतो तो खर्च सुद्धा त्याला आपल्या उत्पादनातून परत मिळू शकत नाही. या सर्व गोष्टींवरून हेच वाटते की भारताचा शेतकरी शेवटच्या घटका मोजत आहे.
तर मित्रांनो, एकूणच या कराराकडे पाहिले तर ग्राहक म्हणून आनंद आहे आणि शेतकरी म्हणून चिंता. विदेशी स्वस्त माल खाऊ घालण्यापेक्षा सरकारने आपल्या शेतकऱ्याला मजबूत बनवले पाहिजे असे मला वाटते. तुमचे काय म्हणणे आहे? अमेरिकन माल भारतात आला पाहिजे का? आणि यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल का? आपले मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी ग्रुप आणि व्हॉट्सॲपवर शेअर करा, जेणेकरून सर्वांना वास्तव समजेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान. धन्यवाद.